गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. तर तुम्हाला माहीत आहे आज नारळी पौर्णिमा आणि मी म्हणजे झोपलेलो. आता संध्याकाळ झाले, बाय द वे 5 वाजले. तर मी झोपलेलो मस्त संध्याकाळ, कारण की काल रात्री मी एडिटिंग करून लेट झोपलेलो. तर म्हणजे 2च्या करीब झोपलेलो. तर फिलहाल लहान आरामात उतरो 11, 12, 1 वाजेपर्यंत मस्त झोपलो. तर फिलहाल आंघोळ बिंघोळ करून मग वापस झोपलो. मग आता उठलं बाय द वे बाहेरचं सीन पूर्ण पाऊस भरलाय, काळोख झाल्या म्हणजे असं पूर्ण म्हणजे असं वाटायला की पूर्ण पाऊस लय जोरात येणार आहे. तर मी पण वाट बघते पाऊस यायची. बाय द वे आज नारळी पौर्णिमा. आज म्हणजे समुद्रामध्ये नारळ व्हायला जातात. तर ते कोळी लोक असतात, त्यांचा वार आहे म्हणजे त्यांचा सण आहे. तर म्हणून त्यांच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना. तर फिलहाल आपल्याला आता करायची देवपूजा, कारण की आज नारळी पौर्णिमा आहे. आज माझ्यावरती मी करणार आहे स्वतः देवपूजा. तर मला ना देवाची पूजा करायला आवडते, ते पण तर त्यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा. फिलहाल आज आपल्याला देवपूजा पण करायची, कारण की आज मस्त वार आहे, नारळी पौर्णिमा आणि उद्या आपल्या रक्षाबंधन पण आहे. फिलहाल आज मस्त देवपूजा करूया गाणे लावून. तर मूड मस्त पॉझिटिव्ह वाईब येते. गाणे लावून देवपूजा तुम्ही करत असाल तर तुम्हाला कसं वाटायचं ते मला कमेंट करून सांगा. फिलहाल बाय द वे नाव घेतलं ना अजय, आणि खालचे ट्रॅफिक पण लागले भाई साहेब. ते बघा सगळ्या गाड्या उभारलेत ना, ट्रॅफिक लागले. बाय द वे तिथं कोण का टाकले, कारण की तिथलं काम केलं आत्ता म्हणजे लाद्या बसवल्यात. तिथलं जरा काम करायचंच होतं पहिल्यापासून, पण आज केलं म्हणून तिथं कोणी टाकले वल्लं होऊ नये म्हणून, कारण की तिथे सिमेंट लावले ना. तर म्हणून तर मी फ्रेश होतो, म्हणजे झोपेतून उठल्या ना, तो पहिलं फ्रेश होतो आणि फ्रेश झाल्यावरती मग आपण करूया आपली देवपूजा मस्त पॉझिटिव्ह वाईब्स होतो. मित्रांनो फायनली फ्रेश झाले आणि पाऊस ना लयच वाढलाय. बोललेलं तुम्हाला आज येणार. तर हे बघा किती मोठं आहे ना, पूर्ण काळोख झाले भाई. खंब्याचे लाईट पण आले, पूर्ण काळोख झाले भाई साहेब. समोर खाडी आहे ना, ती पण खवळे, म्हणजे आता लय जोरात येणार आहे पाऊस आणि ते भिजणार आहे पूर्ण तिथं पाणी पण. आज ना आम्हाला करायला नव्हतं पाहिजे ते काम, पण ना थोडी अडचण येत होती म्हणून आम्ही करून टाकलं एका पडतं. तर आज पण मग भाई लय पाऊस यायला, आता लय डोकं खराब व्हायला, इरिटेटिंग व्हायला. आता देवपूजा पण करायची मला, तर ब्लॉग बनवताना आवाज पावसाचाच येईल, तर मला आवाज नाही येणार. तर जाऊ द्या, चला देवाच्या कामाला कधी नाही बोलत नाही, करूया स्टार्ट देवपूजा. चला. फायनली देवपूजा झाले. आता बघा कसं वाटतं. प्यायची इच्छा व्हायला दुधाची. मला तर वाटत नाही दुधाची असेल, कारण की दूध असेल कारण माहीत नाही. ब्लॅक टी बनवू, ब्लॅक टी रोज मस्त बिस्किट खाऊया लेट, म्हणजे असं पावसामध्ये भाई चहा बनताना. तर चला जाऊया किचनमध्ये भाई चहा मस्त बनवूया चहा. काही नाही चहा ठेवला आहे, त्याला दाखवतो. तर बघा मस्त ब्लॅक टी बनवायला ठेवले.
आता उकळू व्यवस्थित छान बसूया आणि मस्त पावसाच्या मौसममध्ये चहा पिऊया भाई. एक नंबर मस्त. पावसामध्ये फक्त एकच पाहिजे, चहा आणि पाऊस आणि गरम गरम भजे. भजे तर आपण बनवू नाही शकणार कारण की मला ते येत नाही बनवला. तुम्हाला येते का कमेंट करून सांगा. फिलहाल चहा होऊस तर वाट बघूया, त्याच्यानंतर पिऊया मस्त चाय. बाय मम्मी आणि दादा आणि मामा गेले मार्केटला तुझ्यासाठी काहीतरी शॉपिंग करायला. प्लस मी एक फोन करून सांगितला माझ्यासाठी एक शर्ट घेऊन यायला. पूर्ण ब्लॅक म्हणजे ब्लॅक नाही डार्क कलर म्हणजे आपल्या व्हाईट पॅन्टीवरती तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल व्हाईट पॅन्टीवरती घालायला शर्ट तर पाहिजे ना, तर मम्मी सांगितलं आणायला. देखते चाय ओ भाई उकल चुकी है हमारी चाय. गिलास लेते भाई पहले तो भाई गिलास लो. एक ग्लास लो भाई, ग्लास लो भाई, एक ग्लास लो भाई. यहाँ पे इधर रखते हैं, इसको करते हैं बंद. चाय गानी अभी रखते हैं इसको इसमें. मस्त गरम गरम चाय भाई. ओ भाई जास्त झाली, कमी करा व्हायला. अयो गरम आहे. झाले. जास्त ओव्हर ॲक्टिंग नाही करायची. नाही गाईच ओव्हर ॲक्टिंग नव्हती भाई, खरंच गरम आहे. इसको रखते हैं इधर. बाय द वे गाईज मी पितो चहा आणि तुम्हाला भेटतं चहा पिऊन झाल्यानंतर. चला माहिती नाही मी असं खातो विटा मारे बिस्किटला पूर्ण चुरून चहामध्ये टाकून. भाई जे आनंद देते ना खायला एवढं मस्त वाटतं ना गायच, खरं ते मी सांगू नाही शकत. कधी तुम्हाला पण ट्राय करायचं असेल तर जाऊन नक्की ट्राय करा आणि कसं वाटतं मला कमेंट करून सांगा. चला तुम्ही जाऊन जेवण बिवण सगळं झाले. फिलहाल या ब्लॉगला मी एंड करतो. आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तब तक गेले बाय बाय बाय.